शहर में मनपा द्वारा बढ़ाए गए हाउस टैक्स को लेकर भारी संभ्रम तथा असंतोष की स्थिति है। अमरावती मंडल तथा मंडल न्यूज ने सतत यह विषय उठाया है। अमरावती के लोगों को बताया गया है कि मनपा आयुक्त देवीदास पवार ने मुंबई जाकर उप मुख्यमंत्री अजित पवार से मिलकर बढ़ाए गए 4 गुना टैक्स को 1.5 गुना करने पर सहमति दर्शा दी, किंतु अमरावती के लोगों को मार्च में भेजे गए प्रॉपर्टी टैक्स के बिल में रकम कम होने की बजाय बढ़ती दिखाई दे रही है, जिससे जनता के समर्थन में कांग्रेस मैदान में उतरी। कांग्रेस के शिष्टमंडल ने आज दोपहर निगमायुक्त देवीदास पवार से मिलकर बढ़ाए गए टैक्स को कम करने की जोरदार मांग की। उन्होंने प्रदेश के दोनों उप मुख्यमंत्री के नाम से टैक्स में रियायत देने के दावों को खोखला बताकर आरोप किया कि बढ़ाए गए टैक्स से अमरावती वासियों की कमर तोड़ी जा रही है। कांग्रेस के इस शिष्टमंडल में शहराध्यक्ष बबलू शेखावत, पूर्व महापौर विलास सिंगोले, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे, पूर्व नगर सेवक बालासाहेब भुयार, मुन्ना राठौड़, शोभा शिंदे, राजेंद्र महल्ले, विजय वानखड़े, धीरज हिवसे, प्रमोद पांडे, स्वाति जावरे, प्रदेश कार्याध्यक्ष भैया पवार, गजानन राजगुरे आदियों का समावेश था। कांग्रेस ने आयुक्त को 2 पेज का निवेदन दिया, जिसमें कहा गया कि शहर के लोगों पर अमानवीय तरीके से भारी भरकम हाउस टैक्स लादा गया, जिससे लोगों में प्रचंड रोष है। उन्होंने आयुक्त से इस बात का खुलासा मांगा कि प्रदेश के दोनों उप मुख्यमंत्री के नाम लेकर समाचार पत्रों में दावा किया गया कि 5-6 गुना किए गए हाउस टैक्स को घटाकर 1.5 गुना कर दिया गया। यह सही है या गलत, इसका स्पष्टीकरण देवीदास पवार से कांग्रेस ने मांगा। लोग टैक्स भरने के लिए तैयार है। मनपा के काउंटर पर बढ़ रही भीड़ इस बात की परिचायक है। वहाँ नागरिक एक अपना टैक्स बिल कम करवाने के लिए लिपिक और कर्मचारियों से गुजारिश करते दिखाई दे रहे हैं। जनता के पक्ष में कांग्रेस का संघर्ष जारी रहने की बात भी शहराध्यक्ष बबलू शेखावत ने कही। आज आम्ही कमिशनर साहेबांना भेटलो, त्यांना हेच सांगितलं की 1.5 टॅक्स म्हणजे ज्याला मागच्या वर्षी 1000 होतं तो या वेळेस 1,500 रुपये भरणार आहे, असं तुम्ही आदेश काढा। किंवा आता आम्ही जे पाहिलं आहे की मागील 3-4 दिवसापासून महानगरपालिकेचे टॅक्स कलेक्ट करणारे बाबू प्रत्येकाच्या घरी जाऊन जबरदस्ती करत आहे। आम्ही त्यांना सांगितलं की असं सक्तीचं तुम्ही 1.5 टॅक्स लोक भरायला तयार आहे, पण असं तुम्ही सक्ती केली तो काँग्रेस कमिटीचे पूर्ण पदाधिकारी प्रत्येक या अमरावती शहरातल्या जे लोक आहे त्यांच्यासोबत आम्ही उभे राहू। कुठेही म्हणजे हर्रासी करण्याचा विषय, कुठेही अन्याय, कुठेही दमदाटी करण्याचा विषय महानगरपालिकेनं केलं तर हे बिलकुल खपून घेणार नाही। म्हणून आम्ही आज आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे की मिलिंद भाऊ, विलास भाऊ, मुन्ना भाऊ, बाळासाहेब, अशोक भाऊ डोंगरे सगळे माजी नगरसेवक आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की ज्याला मागच्या वर्षी 1000 रुपये होतं यावर्षी तो 1,500 रुपये भरणार आहे। पण याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही तुम्ही त्याचं आयुक्तांनी वर्तमानपत्रात तसा खुलासा करावा, पण तसं आयुक्त त्या करण्यासाठी तयार नाही। आयुक्तांचं म्हणणं असे की असं कुठं झालं मला माहीत नाही। म्हणून महानगरपालिकेतर्फे अमरावती शहराच्या कोणत्याही नागरिकावर किंवा कोणत्याही जे प्रॉपर्टी धारक आहेत त्यांच्यावर अन्यायकारक कोणताही निर्णय काँग्रेस खपून घेणार नाही। मागील 1 वर्षापासून अमरावती शहराच्या लोकांसाठी काँग्रेस रस्त्यावर आहे। आताही असंही कुठेही असं त्यांनी निर्णय घेतला तर याच्या विरोधात काँग्रेस एक मोठं आंदोलन उभं करेल। अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाने लोकप्रतिनिधी निघून गेल्यानंतर खूप मोठे मालमत्ता करामध्ये वाढ केली होती। त्याचा प्रतिकार करण्यासाठी गेल्या 1 वर्षभरापासून काँग्रेस पक्ष अतिशय निकराने याच्या विरोधात लढा लढतो आहे आणि आम्ही हल्लाबोल कार्यक्रमसुद्धा घेतला। परवाला एक 5-6 दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की टॅक्स जो आहे तो फक्त आता 1.5 पटच आहे, 4 पट 5 पट जो टॅक्स आहे तो कमी झालेला आहे। म्हणून आज आम्ही कमिशनर साहेबांना भेटायला आलो, याचा खुलासा झाला पाहिजे त्यांना सांगितलं आणि त्यांना हे सांगितलं की 1.5 पट जो टॅक्स आहे तो फक्त एकाच गोष्टीने होऊ शकतो की झालेलं जे रिअसेसमेंट आहे ते तुम्हाला रद्द करावं लागेल आणि 21-22ला जो टॅक्स होता लोकांना त्या टॅक्सवरती 50% वाढ करून लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा। यावर्षीचे ज्या रिअसेसमेंटच्या नोटिसेस आल्या आहेत त्या रद्द समजण्यात याव्या किंवा स्थगित समजण्यात याव्या, अशा प्रकारचं तुम्ही नोटिफिकेशन काढलं पाहिजे। त्याच्यावर कमिशनरांनी स्पष्टपणे सांगितलं की मला असं काढता येणार नाही आणि त्यांच्या सर्व याचा जो अर्थ आहे तो हाच आहे की 1.5 पट टॅक्स झाल्याची जी घोषणा किंवा जे काही बातम्या आल्या त्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या, या अमरावती शहरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आहेत। पहिल्या दिवसापासून लोकप्रतिनिधी जे आहेत ते या बाबतीत चूप बसले होते।
आता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी लोकांना दिशाभूल करून अशा करण्याचा प्रयत्न सुरू होता, पण आज कमिशनरांच्या सोबत बबलूभाऊ शेखावत आहे, विलासभाऊ इंगोले, बाळासाहेब भुयार, अशोकराव डोंगरे यांच्यासोबत झालेली आणि सर्व काँग्रेसचे माजी नगरसेवक यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, असा कोणताही निर्णय झालेला नाही आणि त्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जे पुढचं स्टेप आहे त्या बाबतीत आमचे सन्माननीय अध्यक्ष जे आहेत ते आपल्याला याबाबतची माहिती देतीलच. परंतु अशा पद्धतीने कोणताही निर्णय झालेला नसताना प्रशासनाने त्याचं खंडन न करणं किंवा लोकप्रतिनिधींनी अशी दिशाभूल करणारी वक्तव्य करणं ही अतिशय चिंतेची बाब आहे, अतिशय आक्षेपाची बाब आहे. आज त्याचा खुलासा झाला. याच्या पुढची जी रणनीती आहे ती काँग्रेस पक्ष आपल्या पद्धतीने करेल. नागरिकांच्या सोबत, मालमत्ता करधारकांच्या सोबत आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत. कोणत्याही अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढू. 2023-24 या वर्षामध्ये महानगरपालिकेने मालमत्ता कराचं रिव्हिजन केलेलं आहे आणि हे करत असताना नागरिकांना सजेशन ऑब्जेक्शनचे आम्ही काही नोटीस दिलेले होते, डिमांड नोटीस दिलेले होतं. त्याच्यावरती बऱ्याच नागरिकांच्या डिमांड नोटीस आल्यानंतर त्यामध्ये काही सुधारणा करता येते का याचा आम्ही विचार केलेला आहे आणि याच्यामध्ये इमारतीच्या वयाच्या याच्यानुसार ते आम्ही सूट दिलेली आहे आणि ती साधारणपणे सूट ही 225 रुपयाचा दर हा आम्ही 202 रुपयापासून ते 112 रुपयापर्यंत असं केलेलं आहे वयाची याच्यापासून. अशा पद्धतीनं आम्ही सूट दिलेली आहे आणि याबाबत सुट्टीबाबतच विविध नागरिक आमच्याकडे येऊन विचारणा करत होते सूट काय दिली वगैरे, तर त्या पद्धतीनं आम्ही सूट दिलेली आहे. शेखावत ने बताया कि गत अगस्त 2022 से वह हाउस टैक्स बढ़ाए जाने का सतत विरोध कर रही है. जनता भी भारी टैक्स दर वृद्धि से परेशान हो गई है. इसमें रोष बढ़ा है, इसलिए टैक्स से राहत देने की उनकी मांग के बाद ही भाजपा नेताओं ने डीसीएम फडणवीस से बढ़ाए गए टैक्स पर रोक लगाने का दावा किया था, जबकि आज भी अमरावती के लोग भारी टैक्स के बोझ तले दबे हैं.